नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये. ताई आणि दादांनो, आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. खरं तर हा आजचा व्हिडिओ बऱ्याचशा महिलांसाठी आहे, जे की खूप अशा महिला आहेत की त्यांना वाचता लिहिता येत नाही. जे की आपण हा जो व्हिडिओ बघून तुम्हाला माझा कळालंच असेल की कशा संदर्भात माझा आजचा हा व्हिडिओ आहे. आपण बऱ्याचशा महिला गुरुवारचे व्रत करतात, उपवास करतात, त्यांच्यासाठी माझा आजचा हा व्हिडिओ आहे. माझे नाव हर्षदा पाटील. माझ्या चॅनलचं नावही हर्षदा पाटील. जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर व्हिजिट केली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि कंटिन्यू व्हिडिओ पुढं बघा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला हा नोव्हेंबर महिना 21 तारखेपासून सुरू झालेला आहे. म्हणजेच 21 नोव्हेंबरपासून आपला मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक महिला व्रत करत असतात, महालक्ष्मीचे उपवास करत असतात. 27 नोव्हेंबरला पहिला गुरुवार येणार आहे. तर आपल्याला गुरुवारचा उपवास करून पूजा मांडून पूजा विधी पूर्ण मनाने आणि आपल्या भावाने आणि भक्तीने पूजा विधी मांडायची आहे आणि उपवास करायचा आहे. तसंच दुसरा गुरुवार म्हणजे आपला 4 डिसेंबरला येणार आहे. सेम प्रोसेस 4 तारखेला तशीच करायची आहे दुसरा गुरुवारला. आणि तिसरा गुरुवार म्हणजेच आपला 11 डिसेंबरला येणार आहे. त्यानुसारच आपला चौथा गुरुवार 18 डिसेंबरला येणार आहे. आणि प्रत्येक महिन्याला वेगवेगळे येतात. कधी 4 गुरुवार येतात प्रत्येक वर्षी, कधी 5 गुरुवार येतात, तर कधी 4 गुरुवार येतात. तसेच ह्या वर्षी आपल्याला ह्या महिन्यात 4 गुरुवार येणार आहेत आणि चौथा गुरुवार हा लास्ट असणार आहे. त्यानंतर शुक्रवार शनिवार अमावस्या दाखवलेली आहे. आणि 21 तारखेला मार्गशीर्ष महिना संपतोय. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याच महिलांना उपवास करतात, उद्यापन करत असतात आणि एखाद्या वेळा बऱ्याच महिलांचा गॅपही पडत असतो. त्यामुळे हा प्रश्न पडतो की गॅप पडल्यानंतर उद्यापन कधी करायचं. तर हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिना हा 9वा महिना आहे आणि आपल्या हिंदू धर्मात बघा, प्रत्येक 12 महिने देवदेवताला आपण समर्पित केलेले आहेत. प्रत्येक महिन्यात एक तरी सण असतो, एक तरी दिवस असा असतो की आपण सेलिब्रेट करतो. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना सुद्धा हा तितकाच महत्त्वाचा आहे. तर मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना आहे. श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा आपण जसं श्रावण महिन्यात खूप असं देवदेवतांना मानतो, तसंच ह्या महिन्यात सुद्धा बरेच लोक पूर्ण महिने गौ माताला सुद्धा अन्न चारतात, खाऊ घालतात, म्हणजे त्याचं आपल्याला पुण्य लाभतं. आणि अशा भरपूर महिला आहेत की ते मार्गशीर्ष महिन्यात व्रत करतात, पण ते नियम पाळत नाहीत. ह्या महिन्याचे नियम असे आहेत की मार्गशीर्ष महिन्याला पूर्ण महिना जसं आपण श्रावण महिन्यात पाळतो तसंच हा महिना सुद्धा पाळावा लागतो. बऱ्याच महिला व्रत करतात आणि वैशाट खातात, तसं आणि फक्त गुरुवारच्या दिवशी पाळतात, तसं नव्हे तर पूर्ण महिना पाळायचा असतो. तेव्हाच आपल्याला ऐश्वर्य, धन, संपत्ती, सुख सगळ्यांचा लाभ होतो. हा महिन्यात खूप स्ट्रिक्ट उपवास केले, तुम्ही फॉलो केले सगळे रूल्स, तर आपल्याला 100% आपल्याला धन, ऐश्वर्य, सुख, संपत्ती लाभेल. आणि आपल्या ह्या नुसते ह्या महिन्याची तुम्ही कथा असते, ती कथा जरी ऐकली तरी चालतं. बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना वाचता येत नाही. तुम्ही जरी नुसते ऐकली कथा तरी सुद्धा चालतं ह्या महिन्यात. हे व्रत करताना आपला एखादा संकल्प असतो किंवा माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हवा असतो. या व्रतची जी पूजा विधी असते किंवा पूजा मांडतो ना आपण, ती अगदी सोप्या पद्धतीने, असं नाही की आपल्याला सगळंच काय पाहिजे. तुम्ही सोप्या पद्धतीने आपल्याकडे जे हवं आहे त्याच्याने जरी तुम्ही अगदी पाटावर कलश मांडून नुसतं आंब्याची पानं वगैरे लावून दिले किंवा विळ्याचे पाने लावले तरी चालतं. आणि आपल्या घरात जे जे असतं ना ते ठेवलं तरी बस झालं. आपल्याला फक्त माता
लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि लक्ष्मी मातेला सुद्धा आपली भावेने आणि श्रद्धेने पूजा केलेली त्यांना आपल्याकडून पाहिजे असते, की आपल्या भक्तांना आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये किती भावभक्ती आहे तेच त्यांना बघायचं असतं. आणि आपण हा पूजा एकदम मनाने आणि भावाने भक्तीने पूजा विधी सुपर संपन्न केली ना, तर खरंच आपल्याला जे पाहिजे असतं, आपला जो संकल्प असतो किंवा आपल्या मनात काहीतरी इच्छा अपेक्षा असतात, त्याच भावाने आपण हा उपवास करत असतो, तर नक्कीच आपले जे असतं ना ते पूर्ण होतं. तर तुम्ही नक्कीच करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने करायचं आहे. पाट मांडायचं आहे, जे आपल्याकडे असलं ते मांडायचं आहे आणि दिवसभर उपवास करून फक्त फळं खायचं आहे. फळं खाल्ल्यानंतर दिवसभर रात्री दिवाबत्ती करून आरती आणि कथा वाचायची आहे. जर वाचता येत नसेल तर नुसते ऐकली तरी चालते. तुम्ही मोबाईलमध्ये लावा, टीव्हीमध्ये लावा, कुठेही लावा आणि ऐकली तरी चालते. संध्याकाळी देवीला गोड असा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर आपला उपवास सोडायचा आहे. आणि सोडून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला परत आरती करायची आणि पाट काढून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने हा उपवास, फक्त मनात भाव, श्रद्धा आणि भावना पाहिजे, अशा प्रकारे हा उपवास करायचा आहे. तर जर तुम्हाला आपला पाट कसा मांडायचा आणि कशी ही पूजाविधी करायची, तर तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मी नक्कीच तुमच्यासाठी पूर्ण पूजाविधीचा व्हिडिओ घेऊन येईल. तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर काही चुक्या झाल्या असतील तर तेही माफ करा आणि माझं काही चुकलं असेल तेही मला कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.